तुमच्या घरामध्ये असेही काही जण असतील, की ज्यांच्या समोर बटाट्याचं नाव जरी काढलं ना, तरी तोंड वाकडं होत असेल आणि नाक मुरडत असतील आणि खायला तर अजिबात मागत नसतील. पण एकदा माझ्या या पद्धतीने ही बटाट्याची रस्सा भाजी म्हणजे बटाट्याचं कालवण बनवून पहा. भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत भन्नाट लागतं आणि जे बटाटा खात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि तुमचं कौतुकच करत राहतील. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले, तडतडले की एक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा तर इथे पहा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मी छान मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. त्यासाठी इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घेतलीये. पावडर मसाले घातल्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हा मसाला कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. अशा पद्धतीने पाणी टाकून पावडर मसाले परतून घेतले की मसाल्याला आणि भाजीला तेल छान सुटतं, वरती तर्री पण येते आणि भाजीची चव सुद्धा वाढते. तर इथे पहा छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतले ते घालायचे आणि 2 चमचे तूर डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीये. ती धुतलेली डाळ सुद्धा घालायची. बटाटा आणि डाळ मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची. या ठिकाणी लक्षात ठेवा तूर डाळ मी अजिबात भिजवली नाहीये, धुवून लगेच वापरलीये. तर इथे पहा डाळ आणि बटाटा मसाल्यासोबत एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर मी छान असा परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर तुम्हाला या ठिकाणी जेवढी भाजी बनवायची आहे ना, त्यानुसार पाणी घालू शकता. मी या ठिकाणी एक 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलंय. पाणी घातल्यानंतर आता हा मसाला एकदा पाण्यासोबत मिक्स करायचा म्हणजे सर्व साहित्य, मसाले सुद्धा पाण्यामध्ये एकसारखे मिक्स होतील. चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवर एक उकळी काढायची. तर इथे पहा या रस्सा भाजीला मोठ्या आचेवर मी एक उकळी काढून घेतलीये. आता खालून एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. कच्च्या शेंगदाण्याचं कूट वापरू नका, भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट यामध्ये वापरायचं. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ते सुद्धा एकदा या कालवणामध्ये म्हणजे भाजीमध्ये मिक्स करूया आणि आता मंद आचेवर हे कालवण एक 15 ते 20 मिनिटं छान असं शिजवून घेऊयात. तर इथे पहा एक 15 ते 20 मिनिटं हे कालवण मंद आचेवर मी छान असं शिजवून घेतलंय. कालवणाला इथे तुम्ही तर्री सुद्धा पाहू शकता. अगदी छान आलीये आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही. तरी सुद्धा तुम्ही या कालवणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता मस्त गरमागरम भाकरी, चपाती किंवा घरच्या इंद्रायणी भातासोबत हे बटाट्याचं कालवण सर्व्ह करायचं. तुमच्या घरामध्ये जर बटाटा कोणाला आवडत नसेल, त्यांना एकदा या पद्धतीने कालवण हे बनवून द्या. ते सुद्धा आवडीने खातील. या ठिकाणी पहा डाळ आणि बटाटा दोन्ही अगदी छान मऊसूत शिजलेत. आता तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे कालवण नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.